मुंबईकरांसाठी वाहतूक कोंडी काही नवीन नाही, परंतु आता ही जाणीवपूर्वक वाहतूक कोंडी होते का असा प्रश्न निर्माण होतोय। कारण एकीकडे एल्फिस्टन पूल वाहतुकीसाठी बंद असताना परेल टीटीचा पूल सुद्धा वाहतुकीसाठी बंद झाल्याचं पाहायला मिळते। त्यामुळे प्रचंड मोठी वाहतूक कोंडी आपल्याला पाहायला मिळते। थेट दादरच्या दिशेने जाणाऱ्या वाहतुकीवरती परिणाम झालेला आहे। समोर आपण बघतोय अनेक जेसीबी पाहायला मिळतात। जो रस्ता काल रात्रीपर्यंत वाहतुकीसाठी खुला होता तो रात्रीतनं खोदण्यात आला आणि त्यामुळं थेट दादरच्या दिशेने जाणारी, धारावीच्या दिशेने जाणारी, बीकेसीच्या दिशेने जाणाऱ्या वाहतुकीवरती याचा परिणाम होताना पाहायला मिळतो आहे। अनेक ठिकाणी आपण जर बघितलं तर लोकांना प्रवास करणं हे आता कठीण होतं आहे। दररोज ज्या भागातनं लोक प्रवास करायचे, आज एवढं मोठं ट्रॅफिक जाम झालेलं आहे। काय वाटतं, आज इतना बड़ा ट्रैफिक जाम हुआ है? पूरा शेड्यूल का मिस हो गया, तो अब देखना पड़ेगा कोई ऑल्टरनेट रूट्स। रात में ये अचानक से बंद कर दिया गया। हाँ, मुझे कल शाम को आते वक्त भी तकलीफ हुई थी और अब भी तकलीफ हो रही है। ऑफिस से घर आने में भी, ऑफिस जाने। बघतोय की अनेक लोक दररोज प्रवास करतात, परंतु आज मात्र या वाहतूक कोंडीला त्यांना सामोरे जावं लागणार आहे। दररोजचा रस्ता आहे, वाहतूक कोंडी झाली, किती त्रास होतोय? टाइम ज़्यादा लगता है, बहुत भीड़ है एकदम। ओके लेट हो रहा है। अगदी आपण जर बघाल मागे तर काही ॲम्ब्युलन्स सुद्धा या वाहतूक कोंडीमध्ये अडकल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। या सगळ्या परिसरामध्ये अनेक हॉस्पिटल्स आहेत जिथं रुग्णांची वाहतूक दररोज केली जाते आणि त्या रुग्ण वाहतुकीवरती सुद्धा या ब्रिजचा बंद होण्याचा मोठा परिणाम झाल्याचं पाहायला मिळतंय। अचानक रात्रीतनं हा ब्रिज बंद करण्यात आलाय। किती त्रास होतोय? भरपूर हो गए। काय बंद करण्यात आला, काही सांगितलं? नाही, पर्यायी रस्ता काय? काहीच नाही। कोणताही पर्यायी रस्ता नसल्यानं मुंबईकरांचे प्रचंड हाल होत असल्याचं चित्र सध्या आपल्याला इथं पाहायला मिळतात। व्हिडिओ प्रवीण शेट्टीसह सुस्मिता बदाणे पाटील, न्यूज 18 मराठी, मुंबई।